लांब. दादाने खूप दमवले, जरा 1 मिनिटाचा दम खाते फक्त. आहे त्या दिवशीच आहे का दादा? हलतोय का? कुठे सांगा. ते झाड आहे ना उंच. हा वरून वरून दिसतोय का तुम्हाला? हा लाईट लावताय तिथं. झाडावर आहे का? हा अच्छा, झाडावर चढलंय का? दिसला का? थांबा 1 मिनिट. कुठे दादा? कुठे दिसतोय तुम्हाला? मला काय दिसत नाही. उतरलाय का खाली? त्याच्यातच आहे काय म्हणतो पायपातून बाहेर येतोय काय म्हणतो? हा दिसलं ना, एकदम खोबलं ते, पण त्याच्यापाशी ओल आहे दादा. दादा तुम्ही माझं एक ऐकता का? सगळ्यांनी थोडं लांब जाता का प्लीज? सगळ्यांनी लांब जा. म्याव म्याव. ऐक ना, 2 मिनिटं फक्त साप पकडू दे. तुम्ही म्याव म्याव थांब. मांजर मला काय सांगते, मला ती सांगते, माझ्या तोंडाकडे बघून बोलते सापे सापी. काय माहितीये, पाहिलंय आम्ही साप. थांब. हा थांब. कारण काय माहितीये का, आपल्याकडे तेवढा चान्स नाही आता. बघा हे असं सोसायटीत आता ठेवू नका. ही झाडांची गर्दी बघितलं ना, अडचण साप येतात. सोसायटी एरिया आहे, पण अशी झाडांची दाटी वाटी, त्याच्यामुळे सापांना चांगली जागा लपायला. भेटली का? सेकंदातच पळाला तो. करूनच आलता धावून, तर तेवढ्या सेकंदात आपण त्याला पकडलं. बाबा डेंजर आहे. कोयता लागन त्याला. कोयता आधी बाजूला करते, तिथे आपला कोयता आहे. आपण इथे खोदायला घेतलं होतं, झाडं वगैरे तोडायला थोडीशी काढते, त्यात बाजूला करते आधी कोयत्याला, का तर त्याला लागायला नको मित्रांनो. हो काय रे राजा, सोसायटी बाबा म्हणून तुला पकडला. लहान लेकरं खेळतात इथे, चेंडू येतात त्यांचे, तू चावला असतात. दादा त्याला बाहेर आणते मी आता. हे तुमच्या इथले साहित्य पडलेलं नंतर तुम्ही काढून घ्या. काय नाही अटॅक नको करू. थांब, काय नाही करत तुला. मागे वही सेम है स्किन कलर हाच आहे ना. आज है तसं होतं
कसं आहे सेकंदात अटॅक करतो. ती मांजर कुठे जी मला सांगत होती बघून की ते काहीतरी आहे. नाही काही नाही करणार, मी आहे ना, माझं लक्ष आहे त्यामुळे घाबरू नका. ए लांब ग लांब. डागाने खूप दमवले, जरा 1 मिनिटाचा दम खाते फक्त. बाजूला सर सरळ बाजूला बघू द्या तिला काय. मी आहे ना, मी असल्यावरती सोसायटीतल्या अख्ख्या मांजरी जमा झाला होता तिथे. हे ओरिओ ओरिओ क्यूट ओरिओ है ना. झालं साफ पॅक झाला. वही है. तोच आहे हा. याला का तुमच्या सोसायटीला गिफ्ट करतो. ह्यांना काय कळतं? ते जाणार का पोल घ्यायला? एखाद्याला चावलं पण काय करायचं. आणि हा चेंडू बरोबर होता त्या अलीकडेच 1 फूट. साप पक्षाच्या शोधात बसला असेल. लहान मुलांना काय कळतं, गेले खेळायच्या नादात पटकन चेंडू उचलला. साप घाबरून बाईट करणार, असं नाही बाईट करणार. त्याच्या जवळ कोणी एखादी वस्तू हल्ली, जवळ कोणी येतंय तर तो स्वतः भीती पोटी, त्याला पण भीती वाटते ना, लगेच दंश करू शकतो ना. काळजी घ्यायला लहान मुलांना अडचणीत वाटणार, नाहीतर मग ती अशी झाडं सगळी कट करू. बरोबर. चला धन्यवाद मित्रांनो. तुम्ही पण अशी अडचण असतील झाडांची घराच्या आजूबाजूला किंवा तुम्ही सोसायटीत राहत असताल तर ती कट केली पाहिजेत व्यवस्थित. जेवढी अडचण होणार तेवढी उंदीर येणार. उंदीर आले की साप यायला वेळ नाही लागत. भले किती मोठी सोसायटी असू द्या, स्वच्छ असू द्या, तरी पण.